आताच्या घडीची सर्वात मोठी न्यूज ती म्हणजे कापसाला मिळाला 10,400 रुपये भाव। तर मित्रांनो, कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ह्या कापसाला अतिशय मोठा आणि चांगला भाव मिळाला आहे, ही संपूर्ण माहिती आपण पुढे पावतीसहित व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही आता जर या चॅनलवर नवीन असाल, कारण आता शेतकऱ्यांची चांदी व्हायला लागली, कापसाला भाव वाढलेला आहे, तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आता बघू की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता कापसाला सध्या काय भाव मिळाला आहे। आजची बाजारपेठमध्ये कापसाला कोणकोणता भाव हा दिलेला आहे। कापूस बाजारभावामध्ये तेजी असताना दिसून येत आहे। कापूस बाजारभावामध्ये किंचित वाढ होताना दिसून येत आहे। महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला 7,000हून अधिक दर मिळत आहे आणि सध्या काही बाजार समितीमध्ये कापूस 8,000च्या सुद्धा पार गेलेला आहे मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे। कापूस दर अजून वाढला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। कापूस निर्यात व त्याचबरोबर कापसाच्या तुटवड्यामुळे कापसाचे दर हा दिवसेंदिवस मित्रांनो वाढतच चालले आहे असे दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विचार करूनच विकावा असे जाणकारांनी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सांगितले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण जर सर्वप्रथम विचार केला तो म्हणजे अमरावती बाजार समितीमध्ये 79 क्विंटल कापसाची आवक मित्रांनो झाली होती। कमीत कमी दर मित्रांनो मिळाला 7,300 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो अमरावती बाजारपेठेमध्ये 7,400 रुपये। सर्वसाधारण जर दराचा आपण विचार केला तर अमरावती बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण दर होता मित्रांनो 7,050 रुपये। आपण आता दुसरी बाजारपेठ पाहिली तर ती आहे मालेगाव बाजार समितीमध्ये कापसाची आवक 1,552 क्विंटल झाली आहे। कमीत कमी दर मित्रांनो मिळाला आहे 6,800 रुपये, म्हणजे जो ओला कापूस होता त्याला मिळाले 6,800 रुपये। तर जास्तीत जास्त म्हणजे जो चांगला कापूस आहे त्याला मिळाले आहे 7,400 रुपये आणि आपण जर सर्वसाधारण ॲव्हरेज पाहिलं तर मित्रांनो मिळाले आहे 7,100 रुपये। त्याच्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये 382 क्विंटल कापसाची आवक मित्रांनो झाली आहे आणि कमीत कमी दर हा 6,800 रुपये मिळाला मित्रांनो, जो कापूस भिजल होता आणि जास्तीत जास्त दर उमरेडमध्ये मिळाला आहे 7,310 रुपये आणि जर आपण सर्वसाधारण जर विचार केला तर सर्वसाधारण दर हा मिळाला आहे 7,100 रुपये। बघू शकता मित्रांनो तुम्ही किती योग्य प्रमाणात आणि कापसाला आता किती मोठा हा दर हा मिळत आहे। त्याच्यानंतर जर विचार केला आपण बुलढाणा जिल्ह्यातील देळगोराच्या बाजार समितीमध्ये 1,000 क्विंटल कापसाचे अहवाल झालेले आहे मित्रांनो। कमीत कमी दर हा मिळाला मित्रांनो 7,000 आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,100 रुपये आणि आपण जर सर्वसाधारण ॲव्हरेज बघितलं तर 7,575 रुपये मिळाले आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जर आपण पुढची बाजारपेठ बघितली तर ती आहे नेर पेसोपंत बाजार समितीमध्ये 4 क्विंटल कापसाची आवक झाली होती मित्रांनो आणि त्यामध्ये कमीत कमी दर हा मिळाला आहे 6,500 रुपये आणि जास्तीत जास्त दर सुद्धा मिळाला आहे मित्रांनो 6,500 रुपये। मग सर्वसाधारण जर आपण ॲव्हरेज बघितलं तर नेर पेसोपंतचं सर्वसाधारण ॲव्हरेज आहे मित्रांनो 6,500 रुपये। त्यानंतरची बाजारपेठ आहे मनवत बाजारपेठ समितीमध्ये 3300 क्विंटल कापसाची आवक झाली होती आणि कमीत कमी दर हा मिळाला आहे 6,700 रुपये आणि जास्तीत जास्त जर दराचा विचार केला आपण तर 7,750 रुपये। सर्वसाधारण दर मित्रांनो मनवतमध्ये मिळाला आहे 7,430 रुपये। बघू शकता मित्रांनो सर्व दर हे 7,000च्या वरच आलेले आहे। यानंतरची बाजारपेठ आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 2,300 क्विंटल कापसाची आवक मित्रांनो झालेली होती आणि जर आपण कमीत कमी विचार केला समजा जो भिजलेला कापूस आहे त्या कापसाला मिळाला आहे मित्रांनो 6,400 रुपये आणि त्याचप्रमाणे जो चांगला कापूस होता त्या चांगल्या कापसाला मिळाला आहे 7,395 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो। सर्वसाधारण दराचा जर आपण विचार केला तर 7,200 रुपये हा सर्वसाधारण दर सिंधू सेलूमध्ये मिळाला आहे मित्रांनो। कापसाचे दर हे संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात मित्रांनो। भारतामध्ये सध्या कापसाची मागणी वाढत आहे आणि कापड उद्योग कंपन्यांमध्ये कापसाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। अशामध्ये चांगल्या कापसाला एक्सपोर्ट होण्यासाठी दर मिळत असतात मित्रांनो आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा भारतीय कापसाला मागणी दिवसेंदिवस ही वाढतच चालली आहे। त्यामुळे कापसाचे दर अजून सुद्धा मित्रांनो याच्यापेक्षाही सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेला कापूस हा योग्य विचार करूनच विकावा मित्रांनो, कारण आता दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या कापसाला आता दिवसेंदिवस दर हे वाढतच चालले आहे। तर मित्रांनो ही होती कापसाच्या बाजारपेठी संबंधी संपूर्ण माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। धन्यवाद।